ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरू राया, माझ्या सावळा राया. सर्वसामान्य असं समजतो की वय वाढलं की गुडघे दुखणार, असं नसतं. गुडघा दुखला तर वेगळ्या डॉक्टरकडे, डोळा दुखला तर ऑप्थॅल्मॉलॉजिस्टकडे, नाक दुखलं तर आपण ENT कडे, केस गळाले तर डर्मॅटॉलॉजिस्ट, असं नाहीये. शरीर सगळं एकच आहे. त्यांची अलाइनमेंट बिघडते, त्यांची जी रचना असते, संरचना चालणार, मग त्याच्यामध्ये वंगण नावाचं जे सायनोइड फ्लुइड असतं, हे पण मग घर्षण होऊन ते घासल्या जातं, वंगण कमी होतं. सुजोग थेरपी ॲक्युपंक्चरमध्ये एक शेवटचा पर्याय म्हणून येतात की एकदा जाऊन बघू, नाहीतर असंही सांगितलंच आहे ना आपल्याला 2 महिन्यांनी ऑपरेशन करायचं म्हणून येतात. जेवण तुमचं व्यवस्थित पाहिजे, तुम्ही जास्त वृक्ष ड्राय खाल्लं नाही पाहिजे, तुमचं बॅलन्स डाएट पाहिजे, तुम्ही पाणी व्यवस्थित पिलं पाहिजे, ताक प्या आणि मांडी घालून बसा. मांडी घालून बसा, आसनं करा, योगासनं लाईट. नमस्कार सर्वांना, तुमचं स्वागत आहे बरंच काही पॉडकास्टमध्ये. मी तुमची होस्ट निशिगंधा बंगाळे आणि आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर शैलेश बंगाळे. आजचा पॉडकास्टचा विषय घेणं म्हटलं तर सर्वांनाच हल्ली गुडघेदुखीचा खूप प्रॉब्लेम आहे. सगळ्यांना ज्याचे मी पाहते आहे मिडल एज मॅन, सगळ्यांनाच गुडघेदुखीचा प्रॉब्लेम आहे. म्हणून आजचा पॉडकास्टचा आम्ही म्हटलं की हा विषय घेऊ शकतो. पहिला प्रश्न म्हटलं तर गुडघेदुखी सगळ्यांना का होत आहे, म्हणजे आजकाल तर खूप याचं वाढलं आहे. बरोबर आहे. आता बघा, गुडघेदुखी हा जो विषय आहे हा सांध्यांमध्ये येतो, बरोबर आहे. मग सांधे म्हणल्यावर माणसांचे जॉईंट्स, तर आपल्या सांध्यांची जी सिस्टीम आहे तर ही ऑस्टिओ म्हणजे बोन, तर बोनशी रिलेटेड हाडं, मांस आणि आपले टेंडॉन्स यांनी बनलेले सांधे आहेत. आता गुडघेदुखींचं कसं आहे की 40 नंतर गुडघे दुखतात आणि मग प्रत्येकांना प्रॉब्लेम, पण हल्ली तर मोस्ट कॉमन खूपच प्रॉब्लेम झालेला आहे की गुडघ्यांची समस्या जास्त आहे आणि लोकांना चालताना आपण बघतो की ते डिफॉर्मिटीज आहेत, हे आहे. तर मग आपण थोडंसं आजच्या पॉडकास्टमधून त्याच्यावर एक चांगला विचार करू आणि त्याच्यात रेमेडियल सोल्युशन तुम्हाला, की आपल्याला जर ऑपरेशन टाळायचं असेल तर काय करता येईल हे याच्यावर मी तुम्हाला सांगणार आहे. आणि हल्ली मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये गुडघेदुखीचं मेन कारण काय असू शकतं? बघा, गुडघेदुखीचे कारणं भरपूर आहेत. एक आपण तर सर्वसामान्य असं समजतो की वय वाढलं की गुडघे दुखणार, असं नसतं. तुमचे सांधे मसल्स, तर सांध्यांना धरून ठेवणारे कोण आहे तर तुमच्या मांसपेशी आणि टेंडॉन, मसल्स अँड टेंडॉन. तर हे टेंडॉन आणि मसल्सचं जर त्याची धरून ठेवण्याची क्षमता ढिली झाली की मग सांध्यावर ताण पडतो आणि मग सांधा घासायला लागतो आणि मग त्यांची अलाइनमेंट बिघडते, त्यांची जी रचना असते, संरचना चालणार, मग त्याच्यामध्ये वंगण नावाचं जे सायनोइड फ्लुइड असतं, हे पण मग घर्षण होऊन ते घासल्या जातं, वंगण कमी होतं आणि मग त्याच्या जागी ते घासून घासून सूज येते आणि मग त्याच्यामध्ये पाणी होतं, त्याला आपण इफ्युजन म्हणतो की पाणी होण्याचं प्रमाण. तर मग हे फॅक्टर्स जे आहेत हे आपण पॅथॉलॉजिकली, म्हणजे सुरुवातीला काय होतं की तुमच्या मसल्स अगोदर वीक होतात, टेंडॉन्स वीक होतात. मग त्याचे कारण पण मी तुम्हाला सांगणार आहे की मसल्स का वीक होतात, टेंडॉन्स का वीक होतात, त्याच्या मागची कारणं काय आहेत. आणि मग ते सांधावर ताण पडतो, ताण पडला की दुखतो, दुखून दुखून सूज येते आणि सूज आल्यानंतर त्याच्यामध्ये पुढची स्टेप आहे पाणी होतं. मग ही जशी चक्र आहे, ह्या चक्रावर काय उपाय आहे ते मी तुम्हाला एक एक करून एक्सप्लेन करतो. आपल्या गुडघेदुखीचा जर विचार केला आपण, तर आपला सांधे म्हणलं तर मग आपले मान येतं, मान, त्याच्यानंतर आपला मणका, मणक्यामध्ये मानेचे 7, त्याच्यानंतर थोरॅसिकचे T1 to T12 12 मणके, त्याच्यानंतर लंबारचे 5 आणि सॅक्रम, असे जे आपलं सगळं जे सांगाडा आहे आपला शरीराचा, हातपाय आपल्या ॲसेसरीज आहेत, मी हे सांगतो. आता माझ्या प्रॅक्टिसमध्ये जर विचार कराल तुम्ही, तर मी ॲक्युपंक्चर, सुजोग थेरपी आणि होमिओपॅथी अशी प्रॅक्टिस करतो. तर ह्यामध्ये आम्ही ॲक्युपंक्चरचं जे बेसिक फिलॉसॉफी आहे, जसं वात कफ पित्तावर आयुर्वेद सांगतं, त्यानंतर सोरासिफिलिस सायकोसिसवर होमिओपॅथी सांगतं, तसंच 5 एलिमेंट थेरी जे आहे, आपले जे 5 तत्व आहेत, पंचमहाभूत आपण ज्याला म्हणतो, की पृथ्वी तत्व आहे, जल तत्व आहे, वायू तत्व आहे, ह्या 5 तत्वासारखं 5 एलिमेंट थेरी ॲक्युपंक्चरमध्ये आहे. मग ह्यामध्ये गुडघेदुखीला त्यांनी ड्रायनेस डिसीज म्हणलं.
तर मग ड्रायनेस, तिथे ड्रायनेस येतो, म्हणजे ड्रायनेस म्हणजे कोरडेपणा. मग ड्रायनेसचे जे ऑर्गन आहेत सपोर्टिव्ह ते कोणते सांगितलेत की लार्ज इंटेस्टाईन आणि लंग्स, म्हणजे तुमचं मोठं आतडं आणि फुफ्फुस. म्हणून आयुर्वेदामध्ये लॅक्झेटिव्ह देतात, पोट साफ व्हायला पावडर देतात, मग पोट साफ झाले की तुमचा वात कमी होतो असं ते बोलतात, आणि नंतर ऑइलिंग करतात. तर मग तसंच हा ड्रायनेस डिसीजवर जर उपचार करायचा असेल तर शरीरामध्ये कोरडेपणा येऊ नये म्हणून मग तुम्ही त्याची काळजी घेतली पाहिजे. दुसरं आहे की आता तुम्ही हा प्रश्न विचारला मला की हा डे टू डे लोकांमध्ये का वाढला, तर ह्याचा पहिला फॅक्टर आहे हा म्हणजे खाणं पिणं, कोरडं खाणं. ड्रायनेस का वाढतो, तर कोरडं खाणं. आपलं पहिले दूध दुभतं होतं, गाई म्हशी होत्या, लोणी खायचे लोक, ताक प्यायचे, दुधाचे पदार्थ होते. पण आता काय झालं, जर्सी गाई आल्यामुळं काऊ मिल्क आपलं जे आहे हे A1 दूध आहे, A2 नाही आहे, म्हणजे ते देशी गाईचं नाही आहे, जर्सी गाईचं आहे. तर जर्सी गाईचं हे हिपॅटोटॉक्सिक आहे, हे लिव्हर फ्रेंडली नाही आहे, लिव्हरला त्रास होतो जर्सी गाईचा. म्हणून मी तर असं सजेस्ट करतो की तुम्ही म्हशीचं दूध प्या पाणी टाकून, पण गाईचं, जर्सी गाईचं दूध पिऊ नका. जर्सी गाईच्या दुधाने प्रॉब्लेम होतो आणि आपल्याला वाटतं की त्या दुधातून कॅल्शियम मिळेल, पण नाही. डेअरीचं दूध बघितलं तर 50% त्याच्यामध्ये पावडर फॉर्ममध्ये येतं, आणि एवढ्या आता मुंबईसारख्या शहरामध्ये तुम्हाला कसं दूध पुरेल, की किती गाई म्हशी आहेत. मग तो सगळा प्रश्नच आहे, तो विषय वेगळा. पण आपल्या ज्या फूड फॅक्टरमधून आपल्याला कॅल्शियम विटॅमिन्स मिळत नाही, त्यामुळे आपले सांधे प्रॉपर डाएट नसल्यामुळं मग आपण म्हणतो की आपण प्रोटीन खावं, हे खावं, तर त्याचा परिणाम होतोच चांगला. मग पहिली गोष्ट आपण ही बघायची की आपल्याला आपल्या शरीराचं, आपल्या सांध्यांचं, आपल्या मसल्सचं पोषण होतंय का, चांगली आपल्याला न्यूट्रिशियस डाएट मिळतं का, हा पहिला फॅक्टर आहे. दुसरं आहे आपण त्याची काळजी घेतली पाहिजे की आता गुडघे आहे तर मोबिलिटी आपली वाढवली पाहिजे. तर मोबिलिटी वाढवण्यासाठी आपल्याला काय करता येईल, तर तुम्ही चाललं पाहिजे रोज. तुम्ही आखडून बसलात एका जागेवर तर मग तसंच होणार. आजकालचे बघा मुलं पण मांडी घालून नाही बसत, टेबलवरच बसतात. ऑफिसमध्ये पण चेअरवरच असते, घरामध्ये आलं तरी तुम्हाला डायनिंग टेबल आहे, सोफा आहे, दिवाण आहे. टीव्ही पाहायला बसलं तरी कोणीही मांडी घालून नाही बसत. जेवायला पण आपण मांडी घालून नाही बसत. मांडी घालणं खूप महत्वाचं आहे. आपण एज फॅक्टर असा नाही की मला आता वय झालं आणि मला खुर्चीच द्या, असं कधी करू नका. मी तर माझ्या आईला पण सांगतो, 70 वर्षाची माझी आई आहे, तिला सांगतो की तू मांडी घालायची सवय बंद केली तर तुला पुढे पाय असे सरळच ठेवावं लागतील. म्हणून मांडी घालण्याची सवय पाहिजे, कारण तुमची फ्लेक्झिबिलिटी तेवढी झाली पाहिजे. आणि जसा आपला मणका आहे, मणक्यावर सांधे हे 2 जोडलेले, हात आणि पाय तर ॲसेसरीज आहेत आपल्या, म्हणजे गुडघे आहेत, ह्या गुडघ्यांवर ताण आला नाही पाहिजे. तर मग शरीराचं तुम्ही वजन कमी केलं पाहिजे. दुसरं काय आहे की तुमचं पचन चांगलं पाहिजे. तुम्हाला जर पोटामध्ये गॅस वगैरे झाला तर तुमचा पेन फॅक्टर वाढतो, म्हणून तुमचं पचन चांगलं पाहिजे. तुमचं, मी तर फूड फॅक्टर सांगितलं की तुमचं डाएट न्यूट्रिशियस पाहिजे. पालेभाज्या जास्त खा, त्याच्यानंतर सलाद खा 50% शिजलेलं अन्न खा, आणि जास्त फ्रीजमध्ये, जास्त थंड, अति गरम, एक्स्ट्रीम नाही करायचं. आपलं आहे ना बॅलेन्स करायचं, लाईफ आपलं बॅलेन्स डाएट पाहिजे. नॉनव्हेज जरी खात असाल तरी अति प्रमाणात नाही, बाहेरचं फूड जरी पण कमी प्रमाणामध्ये, असं जर तुम्ही बॅलन्स केलं तर त्याचे फॅक्टर्स तुम्हाला, गुडघ्याला तुम्ही जर संतुलित ठेवलं आणि त्याची काळजी घेतली तर हे त्याची झीज नाही होणार. आणि झीज झाली गुडघ्याची एकदा सुरू झाली की मग पुढचे सिक्वेन्सेसमध्ये मग ती झीज झाली की मग सूज येणार, सूज झाली की मग पाणी होणार, आणि मग ते बरा होणारा आजार साध्य रोग असाध्य होऊन जातो. मग आपल्याला त्याला विवशता आहे की मग आपल्याला ऑपरेशन सजेस्ट करतात. पण ऑपरेशन पासून जर वाचायचं असेल तर मी तुम्हाला सांगतो, अगोदर तुम्ही पोटाकडे लक्ष द्या, पोट साफ ठेवा, डायजेशन व्यवस्थित ठेवा, तुमच्या पाठीची स्पाईनची अलाइनमेंट व्यवस्थित ठेवा, चाला. आता चालताना पण बघा लोक असे चालतात, काही जणांच्या चपला पण एकाच बाजूनी घासतात, म्हणजे ते सरळ चालत पण नाही. जसं आपण कारची अलाइनमेंट करतो तसं आपण शरीराची पण सरळ उभं राहिलं पाहिजे, आपण ताट बसलं पाहिजे. आपली बॉडी एक साईडला वाकली, एकला हे झाली, चालताना मी बघतो लोक असं चालतात. कारण काय की तुम्हाला त्याच्यावर जेव्हा आपण
बिल्डिंग मोठी आहे आणि पिलर कमजोर असले तर तसं नाही. मग ते बिल्डिंग जर पिलर मजबूत पाहिजे म्हणजे पाय, आणि बिल्डिंग छोटी पाहिजे म्हणजे वजन आपलं कमी पाहिजे, नियंत्रित. अगदी बरोबर, तुमचं खूप छान माहिती दिली. पण आता दुसरा प्रश्न म्हटलं तर गुडघेदुखी सोबत तुमची बाकी अलाइनमेंटची कशी काळजी घ्यायची ती जरा सांगा. हा, ह्याच्यामध्ये कसं आहे बघा, फक्त आपण काय करतो की ऑर्थोपेडिक कडे जातो तर गुडघा दुखला तर वेगळ्या डॉक्टरकडे, डोळा दुखला तर ऑप्थल्मॉलॉजिस्ट कडे, नाक दुखलं तर आपण ENT कडे, केस गळाले तर डर्मॅटॉलॉजिस्ट. असं नाहीये. शरीर सगळं एकच आहे. तुम्हाला एक ती आपली प्रसिद्ध आरती आहे सद्गुरूची, मी तुम्हाला थोडीशी एक गंमत म्हणून दाखवतो. ओवाळा माझ्या सद्गुरू राया, माझ्या सावळा राया, आपली काया रचली हरीने काया रचली. कशी रचली काया? तर त्याच्यात त्यांनी सांगितले पाचाई तत्वाच्या ज्योती लावल्या राणा. म्हणजे 5 तत्वाचा माणूस झालाय आणि त्याच्यामध्ये ज्योत म्हणजे आत्मा आहे. हरीने काया रचली 16 सांधे 72 खिडक्या, हरीने काया रचली. बघा, 16 सांधे आणि 72 खिडक्या, हरीने काया रचली. 5 तत्वाचा मेळ केला म्हणजे सगळं शरीर आत्म्याला धरून आहे. याच्या 16 सांधे आहेत आपले मुख्य, आणि 72 खिडक्या म्हणजे त्याचे आउटलेट्स आहेत. ते एवढे एनर्जी पॉइंट्स आहेत, म्हणजे 72,000 नाड्या जे म्हणतो आपण. तर हे 72 ला महत्व आहे. हा गुडघा हा वेगळा नाही आपला. हा जॉईंट एक दुखला म्हणजे सगळं दुखलं. माणूस एका ह्याने आजारी पडला म्हणजे अख्खा माणूस. आता मी शैलेश आजारी पडलो म्हणजे मी अख्खा आजारी पडलो, की माझा गुडघा आजारी पडला, माझा डोळा आजारी पडला, माझा केस आजारी पडला, माझं मनगट आजारी पडला. असं होतं का? नाही. म्हणून बघा, हे एक तत्वाचा माणूस आहे, तसा गुडघा आपल्यापासून वेगळा नाहीये. म्हणून सांधेदुखीवर तुम्हाला जर उपाय करायचा असेल, मला कोणताही पेशंट आला, टाचदुखी जरी असली तरी त्याला ती नीट करायला त्या माणसाला टोटॅलिटी त्याला विचारावं लागतं. तुम्हाला सांगतो, एक विषयांतर होईल थोडंसं, पण टाचदुखीचे जे पेशंट येतात ना, हे पोटाचं डायजेशन बिघडल्यामुळं टाच दुखते. आता हे माहितीये का कोणाला, की ऍसिडिटी, ज्या माणसाची टाच दुखते म्हणजे त्याला ऍसिडिटी आहे. कारण तुम्ही जर सुजोग थेरपीमध्ये बघितलं तर ह्या भागामध्ये जे टाचेचे पॉइंट आहेत, तर इथे तुमचा उजव्या बाजूला लिव्हरचा पॉइंट येतो, डाव्या बाजूला स्टमकचा पॉइंट येतो. म्हणजे स्टमक आणि लिव्हर मध्ये जर गडबड झाली तर टाच दुखते. तसं गुडघ्यांचं पण आहे, की तुमचं पोट बिघडलं, तुमच्या कमरेमध्ये गॅप आला तर मग गुडघ्यांवरती ताण येतो. असा का चालतो? तर त्याची जी बैठक आहे, आपलं जे मूलाधार चक्र आहे, हे तिथली एनर्जी डिस्टर्ब होते. त्याचं जे स्पाईनची अलाइनमेंट आहे ती डिस्टर्ब होते आणि मग तो असा चालायला लागतो. बघा तुम्ही, गुडघ्यावर ताण येऊन मग माणसं असे डोलत चालतात आणि काही जण फरकटत चालतात. मग हे आपल्याला अलाइनमेंट ठेवण्यासाठी आपण एक सांधा म्हणून फक्त गुडघ्याची काळजी नाही, तर सगळ्या जॉईंटच त्याच्यामध्ये ट्रीटमेंट होते. सगळ्याच सांध्यांची काळजी घ्यायची. आणि तुमच्या प्रॅक्टिस मध्ये असे लोक आहेत का ज्यांना अशा डॉक्टरांनी सांगितलेलं की आता तुमचं गुडघेदुखी क्युअर होऊ शकत नाही, तर त्यांचा असेल जर अनुभव तर सांगा मला. तर तुम्हाला सांगतो की जे इनक्युरेबल पेशंट किंवा कष्टसाध्य आपण म्हणू मराठीमध्ये त्याला शुद्ध, की कष्टसाध्य आणि असाध्य म्हणजे जे की बरंच होणार नाही. आता सांगतात की तुम्हाला ऑपरेशन शिवाय पर्याय नाही, तुमच्या वाट्या बदलाव्याच लागतात. तर मग असे पेशंट आमच्याकडे येतात, होमिओपॅथीमध्ये येतात, सुजोग थेरपी, ॲक्युपंक्चरमध्ये एक शेवटचा पर्याय म्हणून येतात, की एकदा जाऊन बघू, नाहीतर असंही सांगितलंच आहे ना आपल्याला 2 महिन्यांनी ऑपरेशन करायचं म्हणून येतात. तर एक आताच मागच्या काही दिवसापूर्वी माझ्याकडे एक महिला आली होती. तर तिला लिगामेंटल टियर झाला. म्हणजे काय झालं, की गुडघ्याची जी वाटी असते ना, की ती घासल्या गेली आणि पायरीवरून चालता झटका लागला म्हणून तिथं लिगामेंट असतात ते लिगामेंट टियर झालं. मग MRI केला. MRI रिपोर्ट्समध्ये पण दाखवलं की तुमच्या पटेलाच्या बाजूला टियर आहे वगैरे, आणि मग दुसऱ्या गुडघ्याचा पण केला MRI वगैरे, तर मग त्याच्यामध्ये टियर आहे. तर मग ती पेशंट माझ्याकडे आली आणि तिला सांगितलं की तुम्हाला लिगामेंटल रिपेअरची एक सर्जरी असते, मग ती करावी लागेल. पण ती मग घाबरून गेली. ती म्हणे फक्त मला झटका लागला आणि ह्याला कसं काय तुम्ही सर्जरी? आणि ती बोलली मला ऑपरेशन नाही करायचं, कारण मी बऱ्याच लोकांचं बघितलं की त्याच्यामध्ये सक्सेस रेट 50-50 आहे. काही लोक खूप बरे होतात लवकर आणि काही बरेच नाही होत. आणि मग ती माझ्याकडे आली, मी बघितलं, तर मग पूर्ण हिस्ट्री घेतल्यावर असं कळलं की
तिला 4 महिन्यापूर्वी सायटिकाचा त्रास झालेला, कंबर दुखायची तिची, कमरेमध्ये तिला भरपूर पेन होतं आणि बाहेर कुठेतरी ट्रिपला गेली होती. त्या ट्रिपमध्ये कसं असतं की त्या ट्रॅव्हल एजन्सी सोबत लोक आहे ना की 20 दिवसाची ट्रिप असली तर मग ह्या ठिकाणाहून त्या ठिकाणी, मग रात्रभर प्रवास, दिवसभर चाला, मग परत चढा, पुन्हा त्या वेळा, असा नाश्त्याला या, जेवायला या. मग काय होतं त्यामध्ये माणसाची सगळी अशी हे होते, हेळसांड होते की त्याच्यात आराम नाही मिळत तुम्हाला, जेवण पण व्यवस्थित नसतं. मग ते त्या ट्रिपच्या दरम्यान काय झालं, त्या सांध्यांवरती खूप ताण आला तिला. मग तेव्हा ते कमरेचं दुखणं राहिलं बाजूला, गुडघ्यांचं चालू झालं आणि मग नंतर ते वाढत वाढत गेलं आणि मग एक दिवस ते टिअर झाला. मग टिअर झाल्यावर मग ते विचारलं तर मग मी बघितलं. मग जनरली आम्ही काय करतो की अगोदर आल्यावर पेशंटचे सगळ्या हिस्ट्री घेतल्यावर ते स्पाईनचे पॉईंट, त्याच्यानंतर पायाचे पॉईंट सगळे चेक केले. चेक केल्यानंतर की अजूनही तिथं जर कमरेचा पॉईंट बघितला तर तिथे पण पेन होतं, पायामध्ये तर टिअर आलेला. आणि जनरली आम्ही काय करतो की जिथे इजा आहे, समजा तुमचा गुडघा दुखतो, त्या दुखऱ्या भागावर काही ट्रीटमेंट नाही करत, त्याला शेकायचं नाही, त्याला चोळायचं नाही, काही नाही, त्याला आराम द्यायचा. हे खूप महत्त्वाचं आहे. जनरली तिथं फिजिओथेरपी आपण फिरवलं, सोनोलॉजिकली ते जेल फिरवलं, हे केलं तर बरेचशी ट्रीटमेंटमध्ये काय आहेत की ती त्यालाच गरम करतात, थंड करतात, बर्फ लावतात. तर माझा त्याचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. मी त्या सांध्याला हातच नाही लावत, आपण त्याचे रिमोट पॉईंट घेतो. ओके. हां, फिजिओथेरपीमध्ये मग मी काय केलं की त्याचे बोटांवरती पॉईंट घेतले. जसं हे 2 पाय आहेत, 2 हात आहेत, तर मग तुमचे गुडघे इथे आले. मग हे पॉईंट्स तुम्हाला मी घेतले इथे. नंतर आम्ही तुम्हाला त्याचे व्हिडिओ टाकू शेवटी त्याच्यात की कशी ट्रीटमेंट केली वगैरे. तर मग त्या पॉईंटला मी काय केले की ते टेंडर पॉईंट शोधले. मग ते दुखणारे बिंदू एवढे दुखत होते, मग त्यांना त्या ताईंना मी आधीच सांगितलं की तुम्हाला गुडघ्यांपेक्षा कमरेमध्ये जास्त त्रास आहे. ऍक्च्युली प्रॉब्लेम होता गुडघ्याचा, पण कशामुळे झाला की तुम्हाला अगोदर पासून तुमची अलाइनमेंट बिघडली कमरेची आणि नंतर तुम्हाला गुडघ्यामध्ये त्रास आला. मग रिट्रोव्हर्टेड ट्रीटमेंट, मग तुम्ही मुळावर घाव घातला तर झाड पडेल. मग तसं तुम्ही अगोदर तुमचा कॉज अँड इफेक्ट, कॉजवर ट्रीटमेंट करा. मग त्याच्यावर आम्ही ट्रीटमेंट केली. त्या ताईंना एकदम छान वाटलं. आता आणखी ट्रीटमेंट चालू आहे आणि काही दिवसातच ती बिचारी एकदम बरी होईल. थँक्यू. ऑपरेशन तर झालं, क्विक सोल्युशन जे लोक घर बसला गुडघे दुखी कमी करू शकतात. हा, अशी काय म्हणजे उपाय काय सांगणार तुम्ही? माझे फ्रेंड्सचे आई बाबा पण बघतात तुम्हाला, ते स्टेटस बघतात माझी. एक असं क्विक सोल्युशन काय असेल जे लोक घर बसल्या गुडघे दुखी कमी करू शकतात? 1 2 3. आणि एक असं क्विक सोल्युशन म्हटलं तर काय जे आपले व्ह्युअर्स घर बसल्या गुडघेदुखी कमी करू शकतील? हा, ह्याच्यामध्ये बघा, आता पहिली गोष्ट आहे की तुमचं डाएट, तुमचं फूड फॅक्टर, तुमचं जेवण नियंत्रित पाहिजे, तुमचं वजन नियंत्रित पाहिजे. मागचा पॉडकास्ट आपला वजनावर होताच की तुमचं वजन नियंत्रित असेल. पहिली गोष्ट, जेवण तुमचं व्यवस्थित पाहिजे. तुम्ही जास्त वृक्ष ड्राय खाल्लं नाही पाहिजे. तुमचं बॅलन्स डाएट पाहिजे. तुम्ही पाणी व्यवस्थित पिलं पाहिजे. ताक प्या. जड अन्न खाऊ नका, शिळं अन्न खाऊ नका. जास्त अति गोड, अति थंड, अति कोणतंही नाही. नॉनव्हेज खाल्लं तरी नियंत्रित खा. अति प्रोटीनवालं, अति बाहेरचं असं खाऊ नका. एक करा. एक आहे जेवणाचा फॅक्टर. दुसरा आहे वजन नियंत्रित ठेवा. तिसरा आहे पुरेशी झोप घ्या. स्ट्रेचिंग महत्वाची. त्याला बघा, रबर कसं ताणतं सोडतं. म्हणजे आता तुम्ही कुत्रा, मांजर बघितलं ना तर ते आळस असं देतं, असं करतं. मग ते काय की माणसाचे मसल्स आहे ना, तर त्याला आपण पण असा आळस दिला ना की आपल्याला बरं वाटतं. असं केलं ना तर जरा बरं रिलॅक्स वाटतं. बघा, मग रोज आपण स्ट्रेचिंग केलं पाहिजे. मग गुडघ्याला पण आहे ना, आपण स्ट्रेच केलं पाहिजे, सोडलं पाहिजे, स्ट्रेच केलं पाहिजे, सोडलं पाहिजे. म्हणजे त्याला तुम्ही ताण द्या, सोडा, ताण द्या. म्हणजे तुम्ही हलका व्यायाम करा. त्याचे जे गुडघ्यांचे फिरवायचे आहेत ते आहेत, लाईट एक्सरसाइज जे म्हणून. दुसरं एक चायनीज थेरपीमध्ये असं थाप मारायचं देतं ते गुडघ्यावर. आता हा समजा गुडघा आहे आपला, तर मी तुम्हाला दाखवतो. ह्याच्यावर कसं आहे की ते असा खोपा करायचा आणि असं मारायचं. 50 वेळा एक गुडघ्यावर, 50 वेळा दुसऱ्या गुडघ्यावर, असं.
तर असं मारलं ना तर त्याने काय होतं की ते हे होतं. आता काही जण बांबूच्या काड्याने पण मारतात त्याच्यावर, तर ते अशा बांबूच्या कमट्या असतात तर ते मारतात. तर ते हे एक चायनीज थेरपीमध्ये ते लोक करतात की तिथले मेरिडियन्स, तिथल्या नसा, तिथलं सर्क्युलेशन वाढण्यासाठी तुम्ही असं बसल्या बसल्या थापा मारू शकता. दुसरं तुम्ही तेल लावा. तुम्ही मोहरीचं तेल, तिळाचं तेल, खोबऱ्याचं तेल, ऑइल ऍप्लिकेशन मात्र करा. तुमचे दुखो सांधे न दुखो, गुडघे आणि तळपाय. माझ्या वडिलांना सवय होती, ते रोज रात्री खोबऱ्याचं तेल लावून झोपायचे. काही लोकांना ती सवय असते, पण ते लावलं ना की खरंच तुमचं शरीर आहे ना दिवसभराचा थकवा निघून जातो. आणि जी पायामधली जी रसरस असते, किंवा काही जणांना पाय देण्याची सवय असते की दाबून दे रे बाबा, असं नाही. पण तुम्ही जर ऑइल लावलं ना, तर ऑइल महत्वाचं आहे शरीराला, वृक्षता येत नाही त्याने, आपलं हे राहतो. तुम्ही जर नॉर्थ साईडला गेलात तिकडे उत्तर भारतीय वगैरे, तर ते मोहरीचं तेल लावतात, मोहरीचं तेल खातात पण, आणि मोहरीचं तेल अंगाला पण लावतात, तर त्यांची हेल्थ चांगली आहे. साऊथला गेलात तर तुम्ही नारळाचं तेल ते खातात आणि भरपूर नारळाचं तेल ते यूज पण करतात. तर त्यांचे बघा साऊथ इंडियन लोकांचे केसांचं जे टेक्स्चर आहे ते चांगलं आहे, लांब आहे, कारण कोकोनटचा तो फॅक्टर आहे. तर असं आपल्या खाण्यामध्ये पण तुमच्या चांगलं तूप वगैरे, नारळाचं तेल, किंवा व्हर्जिन जे ऑइल आहे, व्हर्जिन कोकोनट ऑइल आहे, घाण्याचं तेल आहे, तर ते तुम्ही ऑइल फॅक्टर हा ठेवा आणि त्याला ऑइलिंग करा. दुसरं आहे तुम्ही डोंगर चढा उतरा, पायऱ्या चढा उतरा, कारण लोकांना आहे ना की ते चढण्या उतरायची सवय नसते. थोडा ताण द्या गुडघ्याला, म्हणून तेच बोलतो. आणि मांडी घालून बसा, आसनं करा, योगासनं, लाईट आसनं, आणि स्ट्रेचिंगवाला मी सांगितलंय मागच्या तुम्हाला व्हिडिओमध्ये की सूर्यनमस्कार हा सर्वांग व्यायाम आहे. आणि ट्विस्ट थेरपी म्हणून जे आहे, तुम्ही जर शोधलात तर सुजोग ट्विस्ट थेरपी, ट्विस्ट जिम्नॅस्ट. तर ट्विस्ट म्हणजे सांध्याला पीळ पडणं. जसं आपण धुणं वाळवतो, तसं आपण जसं धुणं निचोडतो, आपण वाळत घालताना कपड्यातलं पाणी काढतो, तसं मसल आहे ना आपलं, हे मसल आपली सिलेंडर आहे. तर ह्याला आहे ना तुम्ही पिळलं पाहिजे, मग तुम्हाला हे ट्विस्ट केलं पाहिजे. असं आपले बघा भरतनाट्यम, हे लेझिम, गरबा, ही सगळे ट्विस्ट थेरपी आहे. तुम्ही माऊलींची पावली जरी बघितलं, वारकरी लोक पावली खेळतात, पुढे मागे इकडे, मग ते जे आहे ना, मग तुम्ही शरीर इकडे गेलं तर हात इकडे गेले पाहिजे. मग ट्विस्ट मध्ये तसंच आहे, तुम्ही ट्विस्ट व्हा. मग सांध्याला पण तुम्ही थोडा ट्विस्ट करा, इन ट्विस्ट आउट ट्विस्ट असं. मग तुम्ही एवढं केलं तर तुमचं स्ट्रेचिंग होईल, हे होईल. आंघोळ करताना एकदा थंड पाणी टाका, एकदा गरम पाणी टाका. गरम पाणी तुम्ही घेत असाल तेवढं, तर मग त्याने काय होईल की लोकल सर्क्युलेशन व्यवस्थित होईल. मातीमध्ये पण बरं करण्याचे गुणधर्म. नुसती माती लावून ठेवा, एखादा रविवार आहे, माती आपली काय अप्लाय करा, माती वाळू द्या, ते सगळं त्याच्यातली जमीन, कारण जमिनीचा आपला स्पर्शच गेला हो. आपण सॉक्स घालतो, घरामध्ये पण चपला घालतो, बाथरूम मध्ये चपला घालतो, टॉयलेट मध्ये घालतो, तर आपला जमिनीचा स्पर्श गेला. तुम्ही माती गुडघ्याला लावा, त्याच्यामधले पोषक तत्व ते ओढून घेतं. मुलतानी माती लावा, तुम्हाला साधी माती नाही मिळाली तर ती सुकू द्या. दुखताना तुम्ही चालू नका. जेव्हा तुमचं दुखणं असेल, सूज असेल, तुम्हाला बरं वाटत नसेल तर चालायचं नाही. शरीराला ना आपण ओढायचं नाही. आपलं गाडी 20चं ॲव्हरेज देते, आपण 40नी नाही पळवायची. आपलं शरीर थकतं. मग तुम्ही सुट्टी घ्या. आता मी कितीतरी महिला बघितल्या ज्या हे आहे ती, त्यांना रजा नाही मिळत आणि मग ते कामावर जातात. मग आता मुंबईमध्ये काम करायचं तुम्हाला माहिती आहे, जिने चढा, जिने उतरा, लोकलनी जा या, रिक्षात बसा, म्हणजे बिल्डिंग मधून खाली उतरा तर पायऱ्या, पुन्हा तिथून पुढे गेले तर रिक्षा तिथं उभा राहा, तिथून गेल्यावर प्लॅटफॉर्मवर चढा उतरा, पुन्हा आणखीन प्लॅटफॉर्म दुसरा असेल तर चढा उतरा. म्हणजे हे सगळं जे आहे तर तुमच्या शरीराला आराम पाहिजे. दुखणाऱ्या सांध्यांना आराम द्या. दुखणाऱ्या सांध्यांना जर तुम्ही ताण दिला तर आणखीन त्याच्यामध्ये घासून झीज होते, झीज होऊन पाणी होतं, आणि मग ते कायमस्वरूपी डिफॉर्मिटी त्याच्यामध्ये येऊ शकते, दुखू शकते. पुन्हा ॲलोपॅथिक औषधं जास्त तुम्ही पेन किलर्स खाऊ नका. आता माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी बघतो की काही लोक आहे ना विनाकारण पेन किलर खात बसतात. कॉम्बिफ्लाम खा, कुठली गोळी खा, डायक्लोफेनॅक खा, आणि रोज खाऊन किडनीवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे क्रिएटिनिन वाढण्याचं, किडनी फेल्युअरचं प्रमाण खूप आहे. आणि आता तर खेड्या भागात, विलेज एरियामध्ये तर हे भरपूर लोक खातात टॅबलेट्स, आणि त्याचे दुष्परिणाम पण होतात. पण नुसते पेन किलर खाऊन ती ट्रीटमेंट नाही आहे, त्याने तुमचं आणखीन आरोग्य धोक्यात येतं. म्हणून जास्त पेन किलर जास्त खाऊ नका, त्याला आराम द्या.
कारण शरीराला आराम दिला ना की आराम दिल्यावर त्याची इम्युनिटी वाढते, ते बरं होण्याची प्रक्रिया बरीच चांगली होते. आणि त्याच्यावर ताण देऊ नका, ताण पडला की त्रास होतो. एवढं तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी करा, त्याच्यातून तुम्हाला सांध्यांचं आरोग्य चांगलं राहील. आणि बाकी एक मानसिकतेबद्दल मी तुम्हाला सांगतो की बिलीफ सिस्टीम, लोकांनी काय सांगतात की नाही तुमचे सांधे बरे नाही होणार, तुम्हाला ऑपरेशन शिवाय पर्याय नाही. पण असं नाही. प्रत्येक याला म्हणजे तुम्हाला दिलं ना की आता गौतम बुद्ध काय बोलतात की दर्द है उसका निवारण है और उसका उपचार है. तर देवाने दुःख दिलं तर त्याचं कारण आणि निवारण पण दिलेलं असतं. म्हणजे ते अस्तित्वात आलं म्हणजे त्याचं काही ना काहीतरी सोल्युशन आहेच. पण तुम्ही फक्त शोधा. तुम्ही तर शोधलं तर तुम्हाला ते सापडेल. मागच्या व्हिडिओमध्ये खूप लोकांनी प्रश्न पडला की तुमची भेट घ्यायची, तुमच्या क्लिनिकमध्ये जर व्हिजिट करायचं असेल तर ते कसं आणि तुम्ही काय करणार नी पेनला किंवा हा, आम्ही जी ट्रीटमेंट आहे आमची इंटरनली आम्ही काय करतो, सुरुवातीला काही न्यूट्रिशनल डेफिशियन्सी आहे. आता बघा विटॅमिन डी, B12 ची कॉमन लोकांना डेफिशियन्सी आहे. मग आम्ही अगोदर त्याचं न्यूट्रिशन बरोबर करतो. मग तुम्ही आम्हाला काही पॅथीचं हे नाही, तुम्ही आयुर्वेदिक घ्या, ॲलोपॅथिक घ्या, होमिओपॅथिक घ्या, पण तुमचं न्यूट्रिशनल डेफिशियन्सी आधी बरी करा. आणि मग आम्ही त्याचे ट्रिगर पॉईंट शोधतो गुडघ्याचे. तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही ते दिलेलं आहे आणि व्हिडिओ पण आम्ही तुम्हाला रन करू की पायावरचे कुठले आम्ही घेतो. तर एक रोप्स अँड बेल्टचं सांगायचं होतं की आपण एक नवीन इन्व्हेन्शन केलेलं आहे. अयंगार योगामध्ये तुम्ही ऐकलं असेल की स्ट्रेचिंग करतात बेल्टनी, योगा बेल्ट तुम्ही ऐकलं असेल. योगा बेल्टनी स्ट्रेचिंग करतात, हे करतात. नंतर मग कबीर बाग म्हणून पुण्याला आहे, तर त्यांचं पण तिथे योगासनाने, योगोपचाराने आणि बेल्ट थेरपीने ते नीट करतात. आता पुण्याला पण बरेच सेंटर आहे. अयंगार योगाने पहिल्यांदा असं केलंय की आजारी माणसाने अगोदर योगासनं करू नये असं होतं. मग अयंगारने सांगितलं की तुम्ही थेरापॅटिक योगा म्हणजे तुम्ही करू शकता, पण कोणते आसनं करायचे तर विपरीत आसन. मग त्यांनी काय केले, टूल्स आणले, खुर्चीवर बसून, टेबलवर बसून, दोरी बांधून, वर लटकून, हे करून. हा, मग तुम्हाला जर छाती समोर असं दुखत असेल तर मग ते विपरीत आसन करायचं. तर मग असं त्याला मग आम्ही मॉडिफाय करून काय केले की आम्ही गुडघ्याचं जॉईंट आहे ना, तर त्याला बांधून आणि त्याचा स्ट्रेचिंग होईल असे आम्ही रोप्स अँड बेल्ट थेरपी डेव्हलप केली. तर ते पण तुम्हाला आम्ही एक छोटासा त्याच्यामध्ये लिंक मध्ये व्हिडिओ मध्ये आम्ही देऊया, ते तुम्ही नक्की बघा. आणि हे एक नवीन इन्व्हेन्शन आहे आणि खूप लोकांना त्याचा फायदा झालेला आहे. तर तुम्ही पण ते रोप्स अँड बेल्ट थेरपीचं तुम्ही ट्राय करू शकता त्याच्यामध्ये. आणि परमनंट सोल्युशन आहे, असं नाही की काही दिवसापुरतं बरं आहे. तर तुम्हाला ह्याच्यापासून कायमचं जर मुक्त व्हायचं असेल आणि तुम्हाला पेन रिलीफ, नुसतं रिलीफ नाही तर ह्याच्यामध्ये वेदना मुक्ती तुम्हाला नक्की मिळेल. तर एक मला विचारायचं होतं की जर ते लोक ऑफलाईन भेट नाही देऊ शकत तर तुम्ही ऑनलाईन पण कॉल मध्ये अवेलेबल आहात का? ऑनलाईन तुम्ही सल्ला माझा घेऊ शकता, काय त्याचा तुम्हाला क्लिनिकचा पत्ता आणि ते दिलेला आहे. आणि फीस पण फार काही जास्त नाहीये, सगळ्यांना खिशाला परवडणारी आहे. त्यामुळे तुम्ही येऊ शकता आणि एक सेकंड ओपिनियन म्हणतो ना आपण, आता ऑपरेशन सांगितलं, आता पर्यायच नाही आपल्याला, तर तुम्ही एकदा नक्की भेट देऊन बघा. तर या पॉडकास्ट मधून खरंच आम्हाला खूप काही शिकायला भेटलं आहे. थँक्यू सो मच डॉक्टर. तर भेटूया नेक्स्ट एपिसोड मध्ये. नमस्कार.